नमस्कार, रसरंगामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बोंबलाची भाजी। बोंबील स्वच्छ धुवून त्याच्यावर आपण लिंबू पिळून घेतले आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून त्याला चांगले मॅरिनेट करून 1 तासभर ठेवणार आहोत। आता आपण वाटण्यासाठी 2 कांदे, 1 टोमॅटो, थोडं खोबरं, 7-8 लसूण पाकळ्या, 2-4 मिरच्या, थोडं अद्रक आणि धने 1 चमचा घेतले आहे। आता आपण गॅस पेटवून त्याच्यावर कढई ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपण आता कांदा भाजून घ्यायचा आहे। एक 2-3 मिनिटे कांदा भाजून झाला की थोडे तेल टाकून त्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला तो काढून घेतला। आता थोडे खोबरे ते भाजून घेऊ। खोबरं भाजून झाले। आता आलं आणि लसूण भाजून घेऊ। आलं आणि लसूण भाजत आले की मिरची टाकून भाजून घ्यायचे। धने आणि टोमॅटो भाजायचा नाही। पहिल्यांदा खोबरे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। खोबरे वाटून झाले की मग राहिलेले सर्व साहित्य टाकून चांगले बारीक वाटण करून घ्यायचे। आता आपण रस्सा बनवायला घेऊ। त्यासाठी गॅस चालू करून त्यावर पातेले गरम करण्यासाठी ठेवले आहे। त्यामध्ये आता 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊ। तेल गरम झाल्यानंतर 1 कांदा बारीक चिरून घेतलाय तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ। कांदा परतून झाला की अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा घरचा मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून परतून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण केलेलं वाटण टाकून घेतले। वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आणि ते परतून झालं की त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले बोंबील आहेत ते सर्व टाकून घ्यायचे। बोंबील आपण आता हलक्या हाताने हलवून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी ओतून घेऊ। आता आपल्या रश्श्याला उकळी आली। आता वरून बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर टाकून घेऊ। आता रश्श्याला 10 ते 15 मिनिटं चांगले उकळून घ्यायचे आहे। उकळी आले। आता पूर्ण झालाय आपला तयार असा छान बोंबलाचा रस्सा।